नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत चोर ओटीला लागणारे बॅकग्राऊंड डेकोरेशनसाठी काही खास। ही ऑर्डर माझ्या एका मैत्रिणीची आहे। चोर ओटी ही एक अत्यंत महत्त्वाची आणि सुंदर परंपरा आहे। तर चला आजच घरी बनवूया ही सुंदर चोर ओटीला लागणारे बॅकग्राऊंड डेकोरेशन अगदी सोप्या पद्धतीने। आधी आपण पाहूया काय काय लागेल आपल्याला। निळा साटिन कापड, सोनेरी लेस, सोनेरी रंग, निळे गोंडे बनवायला लागणारे रेशमी दोरे, धागा आणि सुई कात्री, फॅब्रिक, ग्लू किंवा फेविकॉल, मार्कर, पेन किंवा खडू, सोनेरी दोरी। आता आपण सुरू करूया बनवायला। कापड कापणे। प्रथम निळा साटिन कापड एक सुंदर चौरस आकारात कापा। साधारण 18 बाय 18 इंच घ्या। चारही कडांना सोनेरी गोटा शिवा। हे काम नीट आणि सरळ रेषेत करा म्हणजे सुंदर दिसते। आता मुख्य निळ्या चौरस कापडाच्या चारही कडांना पण सोनेरी गोटा लावा। कोपरे नीट मोडा। निळ्या कापडावर आधी मार्करने चोर आणि ओटी हे शब्द मोठ्या अक्षरात लिहा। मग ते काळजीपूर्वक कलर करा। अक्षरे जाड आणि ठळक असू द्या। 5 निळे गोंडे रेशमी दोऱ्याने बनवून घ्या। खालच्या कडेला 5 निळे गोंडे समान अंतरावर लावून घ्या। हे चोर ओटीला एक पारंपरिक लुक देतात। वरची दोरी लावणे। वरच्या कोपऱ्यात सोनेरी दोरीचा लूप लावा। याने चोर ओटी टांगता येते किंवा सहज पकडता येते। संपूर्ण चोर ओटी हलक्या हाताने इस्त्री करा। साटिन कापड आहे म्हणून कमी तापमानावर करा। बघा मंडळी, आपली चोर ओटीचे डेकोरेशन तयार आहे। किती सुंदर दिसते ना। निळ्या साटिनवर सोनेरी अक्षरे आणि गोंडे एकदम पारंपरिक आणि आकर्षक। घरच्या घरी बनवलेली हे डेकोरेशन नक्कीच सगळ्यांचे लक्ष वेधून घेईल आणि ती स्वतः बनवल्याचा आनंद वेगळाच असतो। काही महत्त्वाच्या टिप्स सांगते। साटिन कापड कापताना खालून एक कागद ठेवा, घसरणार नाही। गोटा लावताना पिना वापरा आधी, मग शिवा। अक्षरे मोठी ठेवा, लांबून स्पष्ट दिसतात। गोंड्याचे रेशमी दोरे खरेदी करताना कापडाच्या रंगाशी जुळणारे घ्या। तर मंडळी, आवडला का हा व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तुमच्या घरी कोणाची चोर ओटी असेल, कोणाला भेट द्यायची असेल, हे डेकोरेशन बनवा आणि खाली कमेंट करा कसे जमले ते। आणि हो, जर तुम्हाला गोंडे बनवायला येत नसेल तर कमेंट करा, मी त्यावर एक व्हिडिओ नक्की बनवते। नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये।